नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी मराठी या पाठ्यपुस्तकातील खजिना शोध या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर चला बघूया. पाठ क्रमांक 14 खजिना शोध. कालचा दिवस फारच मजेत गेला. काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला. त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवतात. ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात. मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचे अन खजिना शोधायचा. काल वर्गात आल्या आल्या बाई म्हणाल्या, 6 जणांचे 2 गट अन 7 जणांचे 2 गट करा. मग त्यांनी खजिना शोधाचे नियम समजावून सांगितले. काळूमामाच्या आंब्यापासून ओढ्यापासच्या वावरापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना ठेवला होता. बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली. पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखीच होती. रोज सकाळी आपण जातो त्या जागेवरची झुडपं म्हणजे कुठं आम्ही विचार करू लागलो. खजिना शोध या पाठामध्ये आपल्याला एका वर्गातला गमतीशीर प्रसंग आणि खेळाबद्दल माहिती दिलेली आहे. या पाठामध्ये वर्ग शिक्षिका ज्या बाई आहेत त्या आपल्या विद्यार्थ्यांना खजिना शोध या नाविन्यपूर्ण खेळाविषयी माहिती देत आहेत. हा खेळ खेळण्यासाठी बाईंनी वर्गात 6 जणांचे 2 गट आणि 7 जणांचे 2 गट करायचे सांगितले. खजिना शोधाचे कोणकोणते नियम म्हणजे खजिना शोध हा खेळ कसा खेळायचा त्याचे नियम व्यवस्थित बाईंनी सर्व गटांना समजावून सांगितले. गट म्हणजे इथे विद्यार्थ्यांचा समूह असा होतो. त्यानंतर खजिना शोधाच्या या खेळामध्ये कुठपर्यंत आपल्याला या खेळाची परिक्रमा आहे, परिसर आहे तो देखील त्यांनी समजावून सांगितला. बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली. यामध्ये संघ म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा जो एकत्रित गट असतो, समूह असतो, त्याला संघ असे म्हणतात. समजलं म्हणून चिंगी पळत संडासजवळ गेली अन तिथल्या झुडपांतली चिठ्ठी वाचून धावत परत आली. वाचलेली चिठ्ठी परत तिथेच ठेवायची हा खेळाचा नियम होता. आमचा संघ शाळेच्या गेट बाहेर आल्याबरोबर बोरवाली आजी मला म्हणाली, अगं शाळा सोडून कुठं चाललंय टोडकं? इथे टोडकं हा शब्द विद्यार्थ्यांच्या समूहासाठी आहे, गटासाठी आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज शाळा बाहेरच आहे, चंब्या म्हणाला अन आम्ही पळत शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे गेलो. चिठ्ठी शोधायला सगळे झाडावर चढू लागलो. तेवढ्यात आबा म्हणजेच चिंगीचे आजोबा ओरडले, तुमची झुंड झाडावर चढते की काय? इथे झुंड हा शब्द समूहाबद्दल, विद्यार्थ्यांच्या गटाबद्दल आलेला आहे. चिंगीच्या आजोबांनी या समूहाला झुंड असे म्हटलेले आहे. पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या ढोलीत अगदी हाताच्या अंतरावर होती. त्यामुळे फार चढावं नाही लागलं. चिठ्ठी वाचून आमची पलटण निघाली. परत शाळेत खिचडीच्या खोलीत तांदळाच्या पोत्यामागची चिठ्ठी आम्ही वाचत होतो तेव्हा एक संघ संडास जवळच्या झुडपांकडे चालला होता. म्हणजे त्यांना इतक्या उशिरा कळलं. चिठ्ठी वाचून आम्ही व्हरांड्यातून निघालो तर समोर केंद्रप्रमुख दिसले. बालचमू खुशीत दिसतोय.
ते बाईंना म्हणाले. इथे बालचमू म्हणजे छोट्या छोट्या विद्यार्थ्यांचा जो गट किंवा समूह बाईंनी नेमला होता त्याला शिक्षक केंद्रप्रमुख बालचमू हा शब्द वापरलेला दिसतो. गेटमधून बाहेर जातोय तर सरपंच ताई समोर केंद्रप्रमुखांना भेटायला आल्या असाव्या. कुठं चालली टोळी? इथे टोळी हा शब्द समूह, विद्यार्थ्यांचा समूह किंवा गट या संदर्भात आलेला आहे. त्यांनी विचारलं, आज 2 तास खजिना शोध आहे असं ओरडत आम्ही काळूमामाच्या आंब्याकडे निघालो. तेवढ्यात ओढ्यापासच्या वावरातून आवाज आला, खजिना सापडला. अन हाऊचा डबा घेऊन येणारा घोडका दिसला. इथे घोडका हा शब्द देखील समूहाबद्दल किंवा गटाबद्दल आलेला आहे. आम्ही पण धावत शाळेकडे आलो, कारण खजिना कुणालाही सापडला तरी खाऊ सर्वांना मिळणार होता. अशा प्रकारे आपण इयत्ता 3रीतील पाठ क्रमांक 14 खजिना शोध या पाठाचे वाचन आणि त्यातील शब्दचे अर्थ आपण बघितले. आता यानंतर आपण पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर चला बघूया. प्रश्न क्रमांक 1. तुमच्या शब्दात उत्तरे सांगा. 1. खजिना शोधाची ही गोष्ट कोण सांगत असेल? मुलगा की मुलगी? ते तुम्हाला कशावरून कळले? उत्तर. बोरवाली आजी मला म्हणाली, अगं ए, शाळा सोडून कुठे चाललंय टोळकं? या वाक्यावरून खजिना शोध ही गोष्ट एका मुलीने सांगितली आहे हे कळाले. 2. खजिना शोधाच्या दिवशी वर्गातले सगळे विद्यार्थी हजर होते. वर्गातल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? ही संख्या कशी शोधली ते तुमच्या मित्रमैत्रिणींना समजावून सांगा. उत्तर. बाईंनी 6 जणांचे 2 गट म्हणजे 12 विद्यार्थी व 7 जणांचे 2 गट तयार केले म्हणजे 14 विद्यार्थी. 12 व 14 मिळून 26 विद्यार्थी खनिजा शोधाच्या दिवशी हजर होते. 3. विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या कोठे कोठे शोधल्या ते क्रमाने लिहा. उत्तर. विजयी झालेल्या संघाने चिठ्ठ्या जेथे जेथे शोधल्या त्याचा क्रम. 1. संडासच्या जवळ. 2. शाळेमागच्या वडाच्या झाडाच्या ढोलीत. 3. खिचडीच्या खोलीत तांदळाच्या पोत्यामागे. 4. काळूमामाच्या आंब्याकडे. 4. खजिन्याच्या खाऊच्या डब्यात काय असेल असे तुम्हाला वाटते? त्यामध्ये काय असलेले तुम्हाला आवडेल? खजिन्याच्या. उत्तर. खजिन्याच्या खाऊच्या डब्यात चॉकलेट्स, कॅडबरी, जेम्स, कपकेक, बिस्किट्स यापैकी एखादा खाऊ असेल असे मला वाटते. यापैकी त्यामध्ये कॅडबरी असलेली मला आवडेल. 5. खालील परिच्छेद वाचा. त्यातल्या जाड ठशांतल्या शब्दांकडे पहा. बाईंनी मुलांचे गट पाडले. प्रत्येकजण स्वतःला कुठल्या तरी संघातला खेळाडू मानत होता. मुलांच्या गटाला बोरवाली आजी टोळकं म्हणाली, तर चिंगीचे आजोबा झुंड म्हणाले. केंद्रप्रमुख बालचमू म्हणाले, तर सरपंचबाई टोळी म्हणाल्या. एकापेक्षा जास्त संख्येने मुले असतील तेव्हा गट, संघ, टोळके, चमू, टोळी, घोडका, पलटण असे अनेक शब्द वापरले जातात. अशाच शब्दांना समुच्चयदर्शक शब्द किंवा समूहदर्शक शब्द म्हणतात. आता पुढील वाक्ये वाचा व समूहदर्शक शब्द गाळलेल्या जागी भरा. 1. अनेक पक्षी उडत आहेत म्हणजे पक्ष्यांचा टिंबटिंब चाललाय. उत्तर. अनेक पक्षी उडत आहेत म्हणजे पक्ष्यांचा थवा चाललाय. 2. अनिताला एकत्र बांधलेली फुलं भेट मिळाली म्हणजे तिला फुलांचा टिंबटिंब मिळालाय. उत्तर. अनिताला एकत्र बांधलेली फुलं भेट मिळाली म्हणजे तिला फुलांचा गुच्छ मिळालाय. 3. मुख्याध्यापक बाईंच्या पर्समध्ये अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात म्हणजेच त्यांच्या पर्समध्ये चाव्यांचा टिंबटिंब असतो. उत्तर. मुख्याध्यापक बाईंच्या पर्समध्ये
अनेक चाव्या एकत्र बांधलेल्या असतात, म्हणजेच त्यांच्या पर्समध्ये चाव्यांचा जुडगा असतो. 4. खूप पाहुणे येणार म्हणून आईला भरपूर भाकऱ्या थापवाव्या लागल्या. भाकऱ्यांची टिंबटिंब रस्ता रस्ता आई थकून गेली. उत्तर: खूप पाहुणे येणार म्हणून आईला भरपूर भाकऱ्या थापाव्या लागल्या. भाकऱ्यांची चवड रस्ता रस्ता आई थकून गेली. 5. भिकूने दिवसभरात 20 पोत्यांची टिंबटिंब गोदामातून ट्रकमध्ये हलवली. उत्तर: भिकूने दिवसभरात 20 पोत्यांची थप्पी गोदामातून ट्रकमध्ये हलवली. 6. वर्तमानपत्रांचा टिंबटिंब उचलून आईने माळ्यावर ठेवला. उत्तर: वर्तमानपत्रांचा गठ्ठा उचलून आईने माळ्यावर ठेवला. प्रश्न क्रमांक 3. वाचा, समजून घ्या व लिहा. 1. चपात्यांची किंवा भाकऱ्यांची चवड. 2. पुस्तकांचा किंवा वर्तमानपत्रांचा गठ्ठा. 3. धान्याची पोत्यांची थप्पी, धान्याची रास, भाजीची जुडी, किड्यांचा घड. प्रश्न 4. ओळखा पाहू. 1. काळ्या राणी उभी तलवार, केसातील भांग. 2. सगळीकडे आहे, जाणवते पण दिसत नाही, हवा. 3. एवढंसं पोर घर कसं राखतं, कुलूप. 4. एक विहीर, तिला 32 पायऱ्या, त्यामध्ये एकच रस्ता, तोंड, दात, जीभ. 5. 2 भाऊ शेजारी, भेट नाही संसारी, डोळे. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण इयत्ता 3री मराठी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 14 खजिना शोध या पाठाचा वाचनतर तसेच शब्दांचा अर्थ तसेच सविस्तर संपूर्ण स्वाध्याय, प्रश्न आणि उत्तरे बघितली. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल विवेक एज्युकेशन वाणी नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.